नमस्कार, भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवली घरच्या घरी मॉलमध्ये किंवा चायनीज रेस्टॉरंटमध्ये मिळते तशीच शेजवान चटणी। शेजवान चटणी बनवण्यासाठी मी पहिल्यांदा ह्या बेडगी मिरच्या साधारण 5 बेडगी मिरच्या घेतल्या आहे। त्या मी देठं काढून पाण्यामध्ये भिजायला टाकणार आहे। त्याच बेडगी मिरच्यांबरोबर मी काश्मीरी लाल मिर्च पण टाकणार आहे। त्या साधारण 8 ते 10 घेतल्या आहे। हे बघा, साधारण 1 तासात मिरच्या छान भिजतात पाण्यामध्ये। तुम्हाला जर वेळ कमी असेल तर तुम्ही गरम पाण्यात पण भिजवू शकता। या साधारण 8 ते 10 मिरच्या आहे, या पण मी ह्याच पाण्यात भिजायला टाकणार आहे। हे बघा, अशा पाण्यात डीप करून भिजायला टाकायच्या 1 तासासाठी साधारण रेस्ट करू द्यायच्या। मग ते छान भिजतात आणि फुलून येतात। हे बघा, अजून पाणी टाकते म्हणजे त्या पूर्ण डीप झाल्या पाहिजे। हे बघा, मिरच्या छान भिजल्या आहे। मिरच्या छान भिजल्या आहे। आता आपण अद्रक आणि लसूण बारीक करून घेऊ। आता अद्रक लसूणचं प्रमाण मी असं घेतलं आहे, पण मी तुम्हाला जेव्हा बारीक करून होईल त्यावेळेस प्रमाण दाखवेल, म्हणजे अद्रक आणि लसूणचं प्रमाण एकसारखं पाहिजे। अद्रक आणि लसूण बारीक करून झाल्यावर दोन्ही पण एक प्रमाणात घ्यायला पाहिजे, कारण त्याची मग फ्लेवर ॲडजस्ट होतो। हे बघा, मी असं पाऊण वाटी तेल घेतलं आहे, पाऊण वाटी लसूण बारीक चिरून घेतलेला आहे आणि पाऊण वाटी अद्रक पण बारीक चिरून घेतलेलं आहे। त्याचबरोबर तेल पण त्याच प्रमाणात घेतलं आहे। आता हे सगळं घेतलं आहे। आता मी ह्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि मिक्सरमधून याची पेस्ट करून घेणार आहे। साधारण आपली ही पेस्ट पण तेवढीच बनेल जेवढं की आपण अद्रक लसूण घेतलं आहे। हे बघा, आता मी यातलंच थोडं पाणी टाकणार आहे क्रश करायला। हेच पाणी टाकून मी क्रश करून घेणार आहे। खूप मस्त बनते। आणि जेव्हा आपण ही मिरची, हे बघा किती छान पेस्ट बनली आहे मिरचीची, आणि रंग बघा किती मस्त लाल दिसतोय। आता आपण कुकिंग प्रोसेस चालू करू। कुकिंग प्रोसेसला आपण कढई गरम करून घेतली आहे। त्यात जे मी पाऊण वाटी तेल घेतलं आहे ते पूर्ण टाकलं आहे। आता तेल गरम झालं की आपण सर्वप्रथम, मी आता तेल गरम झालं की नाही ते टेस्ट करते। त्यानंतर मी अद्रक टाकणार आहे। हे बघा, आपण बारीक चिरून घेतलेलं अद्रक टाकणार आहोत। साधारण आपण याला साधारण अर्धं शिजत आलं की मग त्यात आपण लसूण टाकणार आहोत। हे बघा, अद्रक शिजताना मी त्यात लसूण पण टाकून घेतला अर्धं शिजत आलं की। हे बघा, त्यातच मी साधारण 1 चमचा मीठ टाकलं आहे। हे बघा, अद्रक छान ब्राऊन शिजला आहे। आता आपण लसूण पण मीडियम आचेवरती शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त सुगंध येतो, अद्रक लसूणचा सुगंध आणि फ्लेवर, वाव मस्त। आता ते पण छान शिजलं आहे। आता आपण जी मिरचीची पेस्ट करून घेतली आहे ती मिक्स करून घेऊ। हे बघा, असं छान मिक्स करून घ्यायचं। वाव, आता मिरची पण छान शिजवून घ्यायची। त्यात जे मॉइश्चर आहे ते निघून जाईपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत, कारण आपण मिरची बारीक करताना किंवा मिरच्या भिजवायला पाणी वापरलं होतं। त्याच्यामुळे आता हे पाणी पूर्ण सोक होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहोत। हे बघा, मिरची पण छान तेल सोडते आहे। आता थोडीशी राहिली होती ती पण मी टाकून घेतली। हे बघा, पूर्ण मॉइश्चर कमी झालं आहे आणि मिरची, अद्रक, लसूण हे सगळं छान शिजलं आहे, छान सुगंध सुटला आहे। वाव, मस्त। हे बघा, छान सुगंध सुटला आहे। आता आपण यात टाकणार आहोत 1 चमचा साखर, ती पण छान मिक्स करून घ्यायची। त्यानंतर मी टाकणार आहे याच्यामध्ये व्हिनेगार, ते पण त्याच प्रमाणात ह्याच चमच्याने मी सगळं टाकते आहे। मीठ, साखर आणि व्हिनेगारसुद्धा मी ह्याच चमच्याने 1 चमचा टाकला आहे। हे बघा, 1 चमचा टाकते। त्याचबरोबर सोया सॉस, तो पण मी 1 चमचा टाकला आहे। हे सगळं आपलं फ्लेवर ॲडजस्ट करण्यासाठी। त्याचबरोबर टोमॅटो सॉस पण मी 1च चमचा टाकला आहे। तर तुम्ही लक्षात ठेवा की सगळ्यांचं प्रमाण मी ह्या चमच्याने सारखंच घेतलं आहे। मीठ, साखर, व्हिनेगार, सोया सॉस आणि टोमॅटो सॉस
हे आपलं सगळं टेस्ट बॅलन्स करतं आणि याचं आपल्या चटणीचं लाईफ पण वाढवतो. आपल्याला तर माहितीच आहे व्हिनेगर हे छान असं प्रिझर्वेटिव्ह आहे. त्याचबरोबर मीठ, साखर हे पण छान प्रिझर्वेटिव्ह आहे, ॲज वेल ॲज तेल. हे बघा किती मस्त आपली चटणी बनवून रेडी झाली आहे. आता आपण हे जे सगळं टाकलं ते पण यात छान मिक्स करून शिजवून घेतलं आहे. हे बघा किती सुंदर बनली आहे चटणी. वाव, मस्त रंग आला आहे. अशा प्रकारे आपली शेजवान चटणी बनवून रेडी झाली आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने चटणी बनवून बघा आणि तुमची चटणी कशी बनली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता आपण ह्या चटणीला छान थंड होऊ देणार आहे. हे बघा छान थंड झाली आहे चटणी. आता आपण अशी काचेच्या बरणीमध्ये भरून घेणार आहोत. आपण ही चटणी फ्रीजमध्ये न ठेवता पण आपली साधारण 3 ते 4 आठवडे म्हणजे साधारण 1 महिनाभर रूम टेम्परेचरला टिकू शकते. कारण आपण सगळ्या गोष्टी टाकल्या आहे. म्हणजे जशी मॉलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते त्याचप्रमाणे आपली ही चटणी बनली आहे. हे बघा किती सुंदर आपली चटणी बनली आहे. ह्या गोष्टी ज्याच्यामध्ये लेमन किंवा व्हिनेगर असतं ह्या नेहमी काचेच्या बरणीतच प्रिझर्व करायच्या. त्याचं एक कारण म्हणजे जर तुम्ही प्लास्टिक किंवा स्टीलच्या बरणीत केल्या तर त्याची रिॲक्शन होईल आणि तुमचं जी वस्तू आपण त्यात भरली आहे चटणी किंवा काय ते खराब होईल. हे बघा अशी आपली मस्त अशी चटणी बनली आहे. आपण आता मस्त बरणीत भरून घेतली आहे आणि मस्त दिसते आहे. तुम्ही पण या पद्धतीने अशी चटणी छानपैकी बनवून बघा आणि तुमच्या मुलांना तुम्ही पोळीसोबतसुद्धा ही चटणी खाऊ घालू शकता. हे बघा किती मस्त चटणी बनली आहे ती. मस्त, खूप मस्त चटणी बनली आहे. पोळीसोबत घालू शकता आणि तुम्ही जेव्हा काही पण चायनीज शेजवान राईस बनवाल, शेजवान नूडल्स बनवाल त्यात तुम्ही ही डायरेक्ट चटणी वापरू शकता. ही बघा किती सुंदर अशी चटणी बनली आहे. मस्त.